श्री परशुराम त्यांनी पण आतो आले. अरे किती किलोमीटर आहे, कमी आहे आता. मग अशी 14 बघितला होता, 14 नव्हता. नमस्कार मित्रांनो, मी आशिष सावंत. स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही निघतो इकडनं. 2 दिवस भरपूर मजा केला आणि आज आपल्या इकडनं निघायचा. तर जायचा का मन घेत नाही, कारण गावा किल्ल्यावर जाण्यासारखं वाटत नाही मुंबईत. भरपूर मजा केला. गुरुवारी आपण इकडे गेलो. गुरुवार, शुक्रवार, शनिवार 3 दिवस आणि आज रविवार. आपण सकाळी निघतो. तर वाजले सकाळी किती वाजले रे? किती वाजले? 9 वाजले. आपला स्क्वॉड रेडी होतो. नियोजनाचा बादशाह, रायडर, पाठी बसणारे आणि दुसरा रायडर. कपडे पण सुकले नाहीत, थंडी पण भरपूर आहे अजून. तर जरा आपण वनेचं घर फिरूया. आम्ही दाखवतो घर बाहेरून, तर बघितला. आम्ही दाखवूया. तर आपण फुल रेडी झालो आता. फक्त शूज घालूक नाही, कारण आपण जरा तुमचं घर दाखवते वनेचा. बघूचा काय पछाडलेला सेम. कमेंट करून नक्की सांगा घर कसं वाटतं. आता लेट्स गो. हे देख. तर आपण जरा आधी वने म्हणता घर फिरवते. मी पण बघते आतमधनं कसा आता. आपले रायडर हे आमचे पाठी बसणारे. आमचा लूक असाच असणार. अजून याच्यावर भरपूर कोबीचा पाला चढणार आहे. रायडर तो गॉगल आहे ऐसा आहे. आपण जरा आतमध्ये जाऊया. चल म्हणजे चल आपण घर फिरूया. चल 2 मिनिट. तर आपण जरा घर फिरूया. या 2 तुझी हे घर काय असं इकडून बाहेर पडलं का इकडे डायरेक्ट इकडे. आणि तर आपण जाऊया वरती. तर काही सूर पहिले असे माळे असायचे, पण हे घर जुन्या पद्धतीत केले. बघा वर बघू शकता की बघा अजून लाकडं आहेत. म्हणजे इकडे सगळे बोग गेलंस ना तर घरा हे बघा वर. हे पण तुम्ही म्हणशात हे नाही हा खोबे भो मातीचा, आणि डबलमधली आता पण मातीवर. हे बघा ये सही बात. एकदम पछाडलेला ना. पछाडलेला वाडा आपले. बघ सकाळी भारी वाटत असेल. व्ह्यू कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा घराचा. आणि आज आपला इथला लास्ट डे. आपण इथून आज निघणार. आणि हे बघा पहिली आता लोखंड घाल. हे बघा अजूनही लाकडी. ही लाकडी बार खांबे. कोणवाशी हे आमका याच्या भाषेत कोणवाशी म्हणतो आम्ही. तर इकडे पण वर झोपतात. असं घर आता आपल्याकडे सध्या तर काही नाही. बाई इकडे आतमध्ये एक रूम छोटीशी. म्हणजे घरात छोटा छोटा बारीक सामान असतात ना तर वर आणून टाकू शकतात. म्हणजे आत खाली काय एवढी अडचण राहू शकत नाही त्याच्यासाठी. हे बघा इकडे पण शिडी लावून डायरेक्ट वरती त्यांना वरती पण ठेवू शकतात का ना काय. म्हणजे घरात जेवढी वस्तू जास्त असतील ना तेवढे का जरा ठेवूसाठी म्हणजे जागा ही व्यवस्थित आहे. हे बघा इकडे एक खोटा. हे आपल्याकडे जर असतं ना मुंबईला कोण येते ते त्यांच्यासाठी बरं आहे एकंदरीत तरी. तर हे काय उंदराचा वाटतं आहे. इथून जाऊया जरा आता खाली. इथून जरा हे काळा असल्यामुळे किती वाटतं चढा उतरताना. पायसात टाकलो तर जाऊच्या आधीच साकटान चांगलं मी डायरेक्ट. आणि एअरगन काल ह्यानेच अंड्याने हे केला, कांड केला भरपूर. 3 शॉट. ही एक खोली 1 2 देवघर. हे मग वाटतं गणपती बसता त्यांचं. 3 4
4 रूम आणि इकडे हा बनण्याचा किचन नवीनच केला ना. इकडे किचन हा, हे बघा बघितलास ना मगाशी रूम दाखवलेली, म्हणजे इथून जरी गेलास ना तरी बाहेर हे त्यांचा सगळा आणि त्यांचा आपल्या असे पाटल्यादार. हे बघा हे त्यांचा मागचा परसू इकडे आणि ही छोटीशी त्यांची खोली वाटतं इकडे चुलबीला. इकडे बघा दिसता आतमध्ये जाऊया. किती सागर निळाई एकदम भारी वाटतं इकडे. आपण जरा आता सॉस घातलं त्यामुळे सगळी माती लागतली पायांका. आणि आता आपण इकडून जाऊया. आता काय करणार बाबा, जाऊ भया पोटाच्या पाटीर. रायडरांची हेल्मेट आहे इकडे तिघांची, आमची हेल्मेट आहे बाहेर चकाचक पुसून ओकेमध्ये सगळं झालेलं आहे इकडे. आपला मी लावतो रे आपला रायडरचं हेल्मेट, रायडरची बॅग, माझ्या पाठी बसणाऱ्याचं हेल्मेट. आऊ माय गॉड, या वनेचा जॅकेट, त्याच्याखाली आपल्या रायडरचा माझं जॅकेट दाखव या. फरारी का जॅकेट हमारा है, पीछे डाले पीछे बैठेगा हम. रायडर ओके, कुठे गेला कधी गाडी आहे ना गेला. तर आता आपण जरासा फोटो काढून आठवणी आपल्या मनात राहायला पाहिजेत म्हणून फोटो काढले थोडेफार. आणि आता आपण हेल्मेट घेऊन आपल्या स्क्वॉडसोबत चाललो एकदा परतीच्या प्रवासाला. तर माझ्याकडे हेल्मेट दिलं आहे पण ते मला पसंत आहे. हो आता माझ्याकडे पाहिजे मी घेतो. हे रायडर ओके ना, एकदम ओके. हा लेट्स गो. तर आता आपण इकडून जातोय परतीच्या प्रवासाला. ही एक बॅग माझ्याकडे आहे, माझी बॅग दे बाबा, धन्यवाद सांभाळल्याबद्दल. आपल्यासोबत आता ये, आता बघू परत कधी येणं झालं तर कधी आणतील तेव्हा. आता कधी आणतील तेव्हा. आता चल रे भेटू परत. चल मित्रा, चल रे बाबू चल. दुसरा कुठे गेला, खाली गाडी घेऊन आपण आता जाऊया. चला तर आता आपण नाश्ता करण्यासाठी जरा या ठिकाणी थांबलो. हॉटेल विजय, चहा नाश्त्याची सोय. आपला स्क्वॉड परत एकदा थांबला एका ठिकाणी आणि नाश्ता बघूया आता, कारण आता आमका पोचाक पण उशीर होईल वाटतं. हेल्मेट आणि बॅग सांभाळूनच मी अर्ध झालंय. अंडे आला नाही रे पुढे बस जर बॅग बघ पकड. तर आपण आता पेट पूजा करून बसलो इकडे. मिसळ पाव वाटतं, चण्याची उसळा, वडा, सगळ्यांनी सेम मेनू. आणि नियोजनाचा 500 आपला रूट ठरवतो ना. कुठल्या मार्गे जायचं आहे आपण? चाललोय दापोली दापोली हरणे आणि विलास आणि हरिहरेश्वर, नंतर माणगाव, मुंबई. वा हरिहरेश्वर जायचंच होतं. अंडे हरिहरेश्वर बघायचं. हरिहरेश्वर बघायचं आहे हा. मग मला बघायचंच आहे. हो रायडर, कसा आहे नाश्ता?
पोट भरून खा. आपल्याला काय नाही लेट नाही नाही, याला काही गरज नाही. तुला हळूहळू का नाही, हळूहळू तू येणार आहेस पाठवून, दाबून का. तर तुम्ही पण येवा, नाश्ता करू. आम्ही पण करत आहोत नाश्ता. तर आता आपण इथून नाश्ता करून भरपेट निघालो आहे गुहागरमधून. तर आपण जाणार इकडून. कुठे जाणार रे? दापोली ना? कुठे जाणार आता दापोली जेटी करून जायचं. आता काय माहिती कुठून येते वने. दापोली जेटी. तर आता आपण यार मगाच 3 गाड्या मागच्या वेळेस तुम्ही बघितलं त्याच्यावर अपलोड केल्या होत्या. तसेच आता अपलोड करायच्या. आणि आवाज बसला हेल्मेट दिला आला डोक्याचं मोठं आलं पडते खाली. तर आता आपण इथून गाड्या निघून जेटीवर डायरेक्ट थांबू. वाटतं आपल्याला हरिहरेश्वर पण करायचं आहे आणि हो असे स्पॉट करायचे आहे. कारण निघाला तर घरून उशीर झाला, सगळ्यांना निघा उशीर झाला. त्यामुळे पुढचे स्पॉट आपल्या पटकन निघायचं लागतं आपलं, तरच पुढचे स्पॉट आपल्या भाऊ भेटते ते. तर आता आपण गाड्या आतमध्ये जेटी टाकणार. ही कुठली जेटी आहे रे? हां विंदूर वेल्दूर वेल्दूर जेटी. आपण आता गाड्या आतमध्ये टाकणार आणि सरळ कुठे जाणार? समोर जाणार आपण दापोलीला तिकडे. आणि आपले रायडर परत एकदा सज्ज. मी जाऊ आतमध्ये? मी जातो आतमध्ये जरा. आपल्या गाड्या येणार आहेत. मागे पण व्हिडिओ तुम्ही बघितला जेटीवरूनच आलो होतो इकडे. तर आपले कुठे आहेत 3 रायडर सज्ज परत एकदा आतमध्ये प्रवेश करण्यासाठी. तिकीटवाला. तर मित्रांनो, आता आपण आहोत वेल्दूर जेठी आणि जाणार आपण दापोली जेठी. दिसतंय? थांब 2 मिनिटं. आधी जेटी जाऊ मग हरवला पोरगं जाऊ. तिकडे जायचं आपल्याला. आणि हा आपला रायडर चुकलेला. रायडिंग जरा सुरू आहे त्यामुळे गोड मानून घे ना, गोड मानून घे. सांग ना सेफ्टी फर्स्ट. मी सिंगल आहे म्हणून सांग पाठीमागे. मग मी एकटाच येतो. आणि आपण आता आहोत इथे जेटीवर. मागच्या वेळी तुम्ही बघितलास आपण तिकडून तिकडे डायरेक्ट जेटीवरून प्रवास केला. आणि आपला आता रायडर प्रो बोर्ड या. हो पॉवर ऑफ बंद करून टाकला. 2-3 टेक चुकले आपल्यासाठी. सूरज डुबा. आता सूरज ना, आता सूरज उगवलाय. एकदम भारी वाटतंय. नियोजनाचा बादशाह आपल्या सोबत कायम. आणि आम्ही हे बघ, तर माझं लुक दाखव कसा आहे ते बॅग सांभाळणाऱ्यांचा. आम्ही असे, हे पुढे एक बॅग, मागे एक बॅग सांभाळणारे आणि हे चालवणारे. फुल मजा, फुल ऑन. 3 दिवस फुल धमाल मस्ती. पब्लिक वर आहे. आपण वर जाऊ शकत नाही कारण आपल्या गाडी का पुढे नाही आहे, तिकडे आहेत. त्यामुळे त्यांच्या गाडी पुढे आहेत म्हणून ते वर चढले. आणि त्यांचे सगळ्यांचे मला वाटतं 4 व्हीलर आणि या बसमधून आले, ट्रॅव्हल्समधून. तर मित्रांनो, तर आता आपण दाभोळ जेटीवरून आपण निघालोय. आता जाणार आपण दापोली ना रे, काय माहिती म्हणजे नेतोच. पण आपण जेटीवरून आता बाहेर पडलो. वेल्दूरवरून 5 मिनिटं पण नाही राहिली दाभोळला पोचा. तर आता आपण दाभोळवरून आता इथून निघा. हेल्मेटच्या हेल्मेट पडतंय खाली. तर आता आपण निघालो इकडून. आणि काय नेतात बघ बाई. तर आता इथून आपल्याला आज कुठला रे हरिहरेश्वर करायचा आहे. पहिला लाईफमधला जर केला हरिहरेश्वर तर लाईफमधला पहिला जिल्हा होईल माझ्या लाईफमधला. वडाची पानं लागले. तर बघूया आता कुठे आहे नेक्स्ट स्टॉप आपला. आणि फुल मजा येते धमाल. आपला रायडर सोबत 2 रायडर आणि माय जान
हा मागे आहे. आणि आपण आता जातोय काय लोडिंग आहे. नेक्स्ट स्टॉप लोडिंग आहे. बघ आंबे चालू झाले. मोर चालू झाला. आंबे विकणार. आता जायला लागतंय. गावी जायला लागतंय. घाट आहे वाटतं. घाट आहे. घाट घाट आहे वाटतं. आपला रायडर येतोय पाठवून. हॉर्न मारलाय. तर आता आपण पोचलोय. दापोलीतच आहे पण एक स्पॉट आहे इकडे. त्या ठिकाणी आता आपण जातलो आता. आणि हे बघा समोर तो जो पुतळा बघतास ना, श्री परशुराम त्यांनी पृथ्वीवरती आहे उभे. परशुराम भूमी म्हणतात ना तीही. कसला आहे बघा. भारी वाटतंय ना. परशुराम भूमी नाव काय. परशुराम प्रसन्न. ऑसम. आतमध्ये पण जायला आहे रे. जायला लागतंय. आपण जरा आता जाऊया खाली. आणि हे बघा समोर ना लाईट नाही येत. एवढा दिवस उजाडला आणि लाईट नाही येत. फोटो काढ. फोटो काढ. परशुराम भूमी बघा कसं वाटतंय बघा वर. आणि इकडे हे बघा वाटेत गाडी कुठे गेली बघा. काढूया जरा आता हिला. काय रे कशी गेली. दिवस घेत होते. दिवस घेताना गेली. दिवस घेताना गेली जरा. जनसेवा हीच ईश्वर सेवा. अंडेकर चल चल घे घे घे. अरे मोलाचं सहकार्य. आपल्या भावाने मोलाचं सहकार्य केला. नशीब. रिवर्स घेताना गेली. रिवर्स घेताना गेली. चला चला चला. हे बघा एक रायडर इकडे. आपल्या आशिषची वनेची गाडी अशीच आहे सेम. फक्त कलर चेंज. ओके डन ना. असे सहकार्य करत राहा. आपले रायडर कुठे गेला दुसरा. ए कुठे गेला तू बघ. तर आता आपण हरणीच्या पुढे गेलो. आणि समोर बघतास किनारपट्टी चालू आहे. समुद्र किनारपट्टी हे बघा. आणि इकडे गेल्यावर ना मच्छीचं वासूक लावलं सुक्या. हे बघा इकडे नियोजनाचा बादशाह मॅप सर्च करताना आपण बघूया इकडे कुठली मच्छी आहे काय. वास येता खालून स्टार्ट केला ना येऊ की एंट्री करू. वास येऊक लागलं मच्छीचं. सुकत घातलेली आहे. काय आहे कोलमी. ही सगळी कोलमीच वाटतं इथपर्यंत. तिकडे मग वाटतं बोंबील सुकत घालतो. या दोस्तीला वय नाही. इकडे पण कोलमी. सगळीकडेच कोलमी आहे. ताजी आहे वाटतं. ताजी आहे ताजी आहे ताजी आहे कोलमी. सुकत घातल्याने एवढ्या उन्हात सुकतली ती. एवढा ऊन लागतं म्हणजे जाम सुकणार. त्या दोस्तीला काय झालं काय रे.
काय रे ओके काय करतो बाबा चला चला तर आता आपण इकडे जेवायला थांबलोय जेवायला चौक थांबला आणि एकदम शांत आणि थंड वातावरण नाव काय आस्वाद हॉटेल आस्वाद आमरा इथलं हॉटेल आस्वाद आमरा इथलं आणि आम्ही मागवला व्हेज थाली 5 व्हेज थाली मागवला एकट्यासाठी जरा फिश मागवणार होतो पण तो नाराज झालो ह्याच्यामुळे त्याला सांग फिशच सांग त्याला आपलं झालं ना फिक्स नाराज झाला तो एकटा फिश खाणार आम्ही व्हेज खाणार थोडे द्यावे थोडे घ्यावे एकमेका प्रेम द्यावे जीवनाला रंग द्यावे हा अवघे आनंदाचे रंग उधळावे जरा चार्जिंग लावावे चार्जिंग करावं लागेल हे घे हे घे थोडंफार ए परा ए ही डबलीला अरे बॅगेत राहिली रे पेन अंड्या ए हां चार्ज होतं ते नाही पाहूया ना आपण हात धुवून येऊया आपण जरा मस्तपैकी तर आपली थाळी इकडे आलेली आहे थाळीमध्ये राईस पापड चपाती डाळ बटाट्याची भाजी लोणचा पापड आणि भाजी कुठली आहे रे भाजी काय आहे हे आपली मटकी आहे मटकी आणि स्वीटसाठी गुलाबजाम कसा आहे रे अंडा हा अजून मांडावळ करतोय लावतोय हो बघ मच्छीवाला सुरुवात पण केली बघ 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 सांग रे कसं आहे टेस्ट करू छान बघ रे कसं आहे याला विचार मी केली आहे बरोबर आहे का हा मच्छी मॅन लास्ट पर्यंत पण काय मच्छी खाऊ घालतली नाही तुला एक काम कर काटे बघ आहेत का आतमध्ये बाजूला ठेव काढून काटा हा ना तिकडे सुकत घात म्हणून तुला एक मासा तरी खायला घातला पाहिजे गावाला आमच्याकडे पॉपलेट आहे हे तिकडले सुकत घातलेले आणले असते तर चालले असते आताचे मूड ऑफ केला चला मंडळी आम्ही पण पोटभर जेवतो तुम्ही पण जेव केव्हा चला तर मित्रांनो ऐका घेता का माहित नाही पण कुठला आहे बेसाई बघा बाणकोट जेटी आता ह्या जेटीवरून आम्ही कुठे जाणार रे पुढे माका पण काय आयडिया नाही हे बघा जेटी येईल इकडे आणि माका वाटतं फुल झाली का इकडली आमची लास्ट जेटी आहे बाणकोट हे बघा मायला आपण पण जरा घाई या काय माहित तर आता आपण परत एकदा सकाळी एका जेटीवरून दुसऱ्या जेटीकडे गेलो तर आता ही दुसरी आपली कुठली बाग मांडला खरा सॉरी हे बाणकोट आहे आपण आता आहे बाणकोटला आणि बाणकोटवरून बाग मांडला काय नाव आहेत रे बाण आहे तर हेल्मेट पडला आणि नशीब आपण जस्ट आलो आणि नाही जरा 2-3 मिनटं लेट होतो ना तरी आपली जेट सुटणार होती पब्लिक थांबायला लागले नाही थांबलो असतो ना सुटणार होती
नाही किती गॅप असतो? तर हे काय यांचं ट्रॅव्हलिंग फक्त चालूच असतं येणं जाणं. पण आपल्या ही नशिबान भेटली लगेच थांबलो ना म्हणून. ए हुआ कैसा ये हंगामा. सगळे तिन्ही फेऱ्या फटाफट भेटल्या रे. अरे तिन्ही ना. अरे नशीबच आपलं चांगलं आहे रे. नशीब चांगलं आहे. आता हा राहिलाच मागे भाई. रेट घेऊया. रेस बीच नको काय रेस नको डायरेक्ट मुंबई पनवेल पकडा चला आता नको. एवढं खराब आहे ना इथून तिथून टाकून मस्त पोचलो असतो माहिती नको आता हरिहरेश्वर पण करूया एकदा आलो तर. हे आता लास्ट हरिहरेश्वर करूया. इथं आतो आले. अरे किती किलोमीटर आहे? कमी आहे आता. मग 14 बघितला होता. 14 नव्हता आता पण केवढा कमी झाला. बाहेर नको पडायला भाई. आता नाही येणार आता थांबणार होतो आपण जाणार होतो. परत एकदा आपण बोटीने इथून रवाना. अरे रे बघ एवढ्याशा अंतरासाठी यांना शिप लागते विचार करा. आणि आम्ही एवढ्याशा अंतरा शिप लागते. आपण शिप मध्ये काम करतो. इथे कुठे आहे काय केबलचा? अर्धा पण नाही. पाव पण नाही. हे सोंड का हे फुकडचं सोंड काय ना काय याचं शिपत हे माहित आहे काय? कुठे आहे? माझ्याकडे नाही पाणी. हे पाणी आता समुद्रात आहे. आपण आता बानकोटवरून बाग मांडल पण हा बरोबर बोललो. बाग मांडलाला जातोय सॉरी आपण. बाग मांडला. ब्रिज बनतोय आपल्याला. ब्रिज बनतोय तू बघ. नियोजनाचा बादशाह काहीतरी डायरेक्शन देतोय. समोर पोहत गेलो होतो रे. म्हणजे तू पोहला असता काय? काल मेले ढोपरा एवढ्या पाण्यात उड्या मारतो आणि काय रे ओंकार इकडे बघ. इकडे बघ. तर मित्रांनो फायनली आपण कुठे रे? बाग मांडलाकडे आपण पोचलो. बानकोट वरून बाग मांडला. ती बघा ती बाग मांडल्यावरून बालकोटला चालली. बानकोटला करा सॉरी. आता आपण इकडून एक लास्ट तर आता आपण इकडे पोचलो आहे. बानकोटवरून बाग मांडला ती एक जाते ना समोरशी ती बानकोटला जाते इकडून बाग मांडल्यावरून. तर आता आपण इकडून जाणार. नियोजनाचा बादशाह काय सांगेल तो. याच्यानंतर उतरल्यावर काय आडवा शॉट घेतोय मी. तर आपण इथून जरा बाहेर पडूया बरोबर ना. ह्या बाग मांडला आता तू तिथेच राहणार होता बानकोटला. या शिपने येणार होता. गेली ती. चला आपण जाऊया. आपलं रायडर आपली गाडी बाहेर काढतायत. अजून टाइम जायला वाटतं त्यांना. हुआ कैसा ये हंगामा.
तर मित्रांनो आता आपण असो नेरूळला आणि आम्ही काल लास्ट स्टॉप काय केला नाही हरिहरेश्वरचो कारण आपल्याला लवकर यायचा होता आणि आता ह्यो जाता नेरूळला इकडनं उतरून आणि आपण जाणार सरळ वाटेने. चल मग पुन्हा भेटूया कधीतरी नेक्स्ट ट्रिपला प्लॅन केल्यानंतर आपल्या नियोजनाच्या बादशासोबत. नियोजनाचा बादशाह आता सरळ जाणार. नियोजनाचा बादशाह सरळ ना, आम्ही पण सरळ एक राहिला तो आरामात येतोय. चल आपण आता जाऊया आपल्या मार्गे आणि 2 मिनिट मेरे को बैठने दे, खाली बैठने दे, रुक जा. कमरेचा पूर्ण ना बघा झालाय, मनी सगळे हल्ले आहेत कमरेचे. तर हा ओंकार गावडे हा कोकणातला नाही, प्रॉपर नगरचा. 1 2 3 आम्ही 3 कोकणातले, त्यामुळे ते दोघा जण. तर रे तर आता आपण जाऊया समोर आपल्या मार्गे. तो गेला निरुळला उतरू. थोडा मालवणी आणि शुद्ध मराठी मिक्स सांभाळून घ्यावा. त्याच्या पुढचे ब्लॉग तुमका मिक्सच करू भेटतील असं वाटतं माका. पण माझी भाषा का सोडूच नाही गावची. नियोजनाचा बादशाह बघ, नियोजनाचा बादशाह बघ. बादशाह ओ बादशाह ओ बादशाह ओ बादशाह. आशिकी हूँ अपने दिलों में सपना जाना नजरे चुराना अब यही कहता है. बातों से मैं कभी डरता नहीं. अंदाज मेरा सबसे खुदा. कधीतरी मित्रांसोबत फिरायला जावा आणि फुल धमाल करा. मी 3 दिवस फुल धमाल केलाय. तुमका दिसली असलेली मागच्या काय व्हिडिओमध्ये. तर उद्या आमका वाटत नाही आम्ही दोघंजण उठात आहोत कामं हो ना. नियोजनाच्या बादशाह पुढे चल, नियोजनाच्या बादशाहकडे चल जरा. ओ बादशाह नेक्स्ट ट्रिप लोडिंग आहे होय ना. 2 महिन्यानंतर. आता मध्ये काय नाही. 2 महिन्यानंतर म्हणजे फेब्रुवारीत आमचं शिवरात्र आणि अरे सिग्नल रेड झालेला आहे ना. आपण आता निघता इकडनं. यो तर फुल धमाल केलाय त्यांची. आणि ते 2 नगरचे त्यांची माझी काय एवढी ओळख नव्हती, पण आता आपले खास झाले. तर माका वाटतं नेक्स्ट ट्रिप करतील प्लॅन किंवा माका नक्कीच बोलावतील. तर माका तर वाटता, तर त्यांना काय वाटतं तर माका माहीत नाही. तो तर नक्की असतो ना. तर मी पण पडल्या गावापेक्षा आहे कमी आहे. आणि आपल्या नियोजनाचा बादशाह नियोजन आहे ना. तेवढा भरपूर झाला. याच्यातच गोड मानात घ्यावा सगळ्यांनी. आणि व्हिडिओ लाईक पण करा, शेअर पण करा, सबस्क्राईब पण करा. संपत नाही, अजून टाईम आहे. तर आता आपण जिथून स्टार्ट केलं ना त्या जागेवर आता आपण येईल आणि खूप धमाल झाला. तर व्हिडिओ आता इथे संपवत आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर मी आता ह्याच्या रूमवर आज थांबणार आहे. उद्या उठान की नाही माहीत नाही, कामावर जाऊ. तोपर्यंत चला टाटा बाय बाय.